रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। बाहेर जोरदार पाऊस पडत असेल आणि त्याच वेळेस आपल्याला जर गरमागरम बटाटा भजी खायला मिळाली तर मज्जाच वेगळी आहे। तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बाजारासारखे बटाटे भजी कसे बनवायचे ते दाखवणार आहे। तर रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। या ठिकाणी भजी बनवण्यासाठी मीडियम साईजचे मी 2 बटाटे घेतलेले आहेत। आता या बटाट्याची मी साल वगैरे काही नाहीये। तुमचं जर कटिंग स्किल छान असेल ना तर तुम्ही त्याच्यात चाकूनी देखील चकत्या करू शकता, पण माझं कटिंग स्किल चांगलं नाहीये, त्यामुळे आपण चिप्स ज्या खिसणीने बनवतो ना त्या खिसणीने मी अशा चकत्या करून घेणार आहेत। जास्त पातळ पण नाही करायच्या आणि जास्त जाड पण काही करायच्या नाहीत। आता ती छोटी आहे ना सालट्यावाली, ती काही मी वापरणार नाहीये, अशा मधल्या घेणार आहे। तर या चकत्या करून मी पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत। आता या ठिकाणी भज्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। बेसन पिठामध्ये मी टेस्टनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा मी मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा ओवा आहे ना असा दोन्ही हातावर ना असा कुस्करून टाकणार आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो भज्यामध्ये। आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा मी जिरी देखील टाकणार आहे। आता या ठिकाणी मी थोडीशी फ्रेश कोथिंबीर आहे ना ती बारीक चिरून टाकलेली आहे। आता हे पीठ आपण असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। एकदम पाणी टाकायचं नाही, जसं लागेल तसं थोडं थोडं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। आता तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता, ना जास्त पातळ ठेवलेली आहे ना जास्त घट्ट ठेवलेली आहे, बरोबर बटाट्याला चिटकल अशा पद्धतीने मी हे पीठ ठेवलेलं आहे। ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी पीठ दाखवलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचं आहे। आता आपलं पीठ पण मळून झालेलं आहे आणि बटाट्याच्या पण स्लाइस केलेल्या आहे। तर आता आपण भजी बनवायला स्टार्ट करूया। आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल पण तुम्ही बघू शकता की आपलं चांगलं गरम झालेलं आहे। अशी बटाट्याची एक चकती घ्यायची, पिठामध्ये छानपैकी डिप करायची, दोन्ही बाजूने चांगलं पीठ लागलं की मग आज्यात उचलून तेलामध्ये सोडायची। या टाइमला गॅसची जी फ्लेम आहे ना ती आपली मीडियमच राहिली पाहिजे। आमच्या इथे ना खूप जोराचा पाऊस चालू आहे, त्यामुळे बॅकग्राऊंडला ना असं थोडासा पावसाचा आवाज येतोय बरं का। एक एक करून जेवढी कढईमध्ये मावतील तेवढी आपल्याला भजी या टायमाला सोडायची आहेत। आपल्या चॅनेलवर मी ना वेगळ्या प्रकारच्या भज्याच्या रेसिपी टाकलेल्या आहेत आणि अजून टाकणार देखील आहे। तर चॅनेलला तुम्ही एकदा नक्की विजिट करा आणि जर रेसिपी आवडल्या असतील ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। आता उलताण्याच्या साहाय्याने ना हे अशी भजी उलतापालत करायची, म्हणजे दोन्ही साईडने ती छानपैकी तळून निघेल। तुम्ही बघू शकता की आपली जी बटाट्याची भजी आहेत ना ती दोन्ही साईडने छानपैकी तळली गेलेली आहेत आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे। आता झाऱ्याच्या मदतीने ती काढून घ्यायची, झाऱ्यामध्ये ना चांगलं तेल निथळू द्यायचं आणि मग ती काढून घ्यायची। बाकीचे जे आपली राहिलेली भजी आहेत ना ती भजी पण आपल्याला सेम याच पद्धतीने तळून घ्यायची आहेत। तशी तर ही रेसिपी खूप सोपी आहे। जरी या रेसिपीमध्ये तुम्हाला काही डाऊट जर आला असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। पावसाळा सुरू झाल्यापासून तुम्ही कोणत्या प्रकारची भजी बनवून खाल्ली आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणत्या भज्याची बघायला आवडेल ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ही गरमागरम बटाटा भजी हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व करा, खूपच छान लागेल। बाहेर जोराचा पाऊस, त्याच्यासोबत भजी आणि गरमागरम चहा, एकच नंबर। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।